नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत। त्यातील सगळ्यात पहिली अपडेट ती म्हणजे जिल्हा परिषद पालघर यांनी एक खूप महत्त्वाचं असं परिपत्रक निर्गमित केलेलं आहे। कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने झाली होती, आता या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। आजही त्यांचं आंदोलन होतं, आजही न्यूज चॅनलला ह्या गोष्टी चालू आहेत। परंतु त्यांनी केलेलं आंदोलन हे होतं की टी किंवा CTETची अट लागू न करता त्यांनी ज्या 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षकांची नेमणूक केलेली आहे त्यांना कायमस्वरूपी करून घेण्यात यावं। आता हे जर तुम्ही न्यूज चॅनलला बघितलं तर तुम्हाला देखील हे दिसून येईल। ही त्यांची जी मागणी होती युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत जे शिक्षक लागलेले आहेत त्यांची, तर यांच्यासाठी एक पालघरने शिक्षण विभागाने एक खूप महत्त्वाचं असं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की या योजनेच्या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झाली ती फक्त 6 महिन्याकरिताच आहे। त्यामुळे 6 महिन्याकरताच असल्याचं असं परिपत्रक असल्यामुळे जे पवित्र पोर्टलवरती कॉम्पिटिशनमधून जी मुलं येणार आहेत त्यांना एक दिलासा मिळालेला आहे। कारण शेवटी काय असतं, जर या विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली तर पोर्टल आणि कॉम्पिटिशन ह्या गोष्टीला अर्थ राहिला नसता। कारण युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत वयाची अट दिलेली होती, परंतु पात्रता परीक्षांची अट शिथिल करण्यात आली होती आणि पोर्टलला किंवा सरकारी नोकरीमध्ये पात्रता परीक्षेची अट ही कंपल्सरी आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची मागणी सध्या या ठिकाणी मान्य झालेली नाहीये आणि पोर्टलवरनं शिक्षक भरती होईल तेव्हा कंत्राटी पद्धतीने असणारे शिक्षक त्यांना त्या ठिकाणी त्यांचा जो कालावधी असेल तो संपेल आणि पोर्टलवरचे विद्यार्थी घेण्यात येतील। आणि ह्या परिपत्रकातून युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत त्यांचा कालावधी मात्र 6 महिन्यांचाच असेल। ज्या दिवशी विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये जॉईनिंग केलेली आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मोजकेच होते, त्यांनी जॉईन केलेला आहे त्या दिवसापासून त्यांचा कार्यकाल हा गृहीत धरण्यात येईल आणि 6 महिन्यानंतर कार्यकाल त्यांचा समाप्त होईल। त्यामुळे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे आणि त्यात सांगण्यात आलेलं आहे की जर ही माहिती जी आहे विभाग कार्यालय प्रशिक्षण यांचे 6 महिन्यांचा जो कार्यकाल आहे तो बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि याची जबाबदारी ही सर्वस्व जबाबदारी ही आपली राहील, असं हे एक परिपत्रक जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी पाठवण्यात आलेला आहे। आणि त्यांची जबाबदारी आहे आता या विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट टाइम आहे तर त्याच पद्धतीनुसार त्यांची नियुक्ती असेल। यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे प्राथमिक शिक्षण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका। आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचीच एक कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे आणि आताही त्यांचे बिंदू नामावले आहे। पण त्यात देखील या जिल्हा परिषदेने मेन्शन केलेलं आहे पोर्टलवरनं विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले शिक्षकांची नियुक्ती समाप्त होईल। त्यामुळे आता यांचीच जाहिरात 2-4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाली होती आणि आज त्यांची बिंदू नामावली ही समोर आलेली आहे। जो रिक्त अहवाल आहे, सरळ सेवेचा जो 100% अहवाल आहे त्या 100% कोट्यातील जितकी मान्यता भेटलेली ते आहे 1031 पदांचं आरक्षणनिहाय वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे आणि 100% रिक्त पदे याचा अर्थ 100 पदांमधून 80% पदभरतीला मान्यता असते, म्हणजे याचा अर्थ 80 पदे भरण्यास परमिशन, म्हणजे जिथे 100 पदे आहेत तिथे 20 पदे ही ठेवली जातात आणि 80% पदभरतीसाठीची जाहिरात दिली जाते। आता ही जी 1031 पदे आहेत ती कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे आहेत आणि त्याची विभागणी कशी आहे हे सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 31/5/2024 पर्यंतची इन्फॉर्मेशन त्यांनी व्हॅलिड पकडलेली आहे। त्यातून पहिल्या याच्यामध्ये मंजूर पदे, भरलेली पदे आणि भरावयाची पदे असे 3 कॉलम दिलेले आहेत आणि आरक्षणानुसार आता तुम्ही यामध्ये समजा या विभागाचे तुम्ही असाल पिंपरी चिंचवड तर तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कारण रिझर्वेशननुसार या ठिकाणी राखीव जागा आहेत आणि त्यानंतर त्या कोणत्या सब्जेक्टसाठी येतात हे महत्त्वाचं असेल। त्यामुळे किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता, रिक्त पदे, भरलेली पदे आणि आता भरावयाची पदे याचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे। नंतर भरती वर्ष पहिल्या वर्षामध्ये
SABC फेब्रुवारी 2024मध्ये आलेल्या नवीन GRच्या नुसार ज्या राखीव जागा ठेवण्यासाठी सांगितलेल्या होत्या तर त्या 252, त्यानंतर 25 पदे, जी 252 पदे आहेत भरावयाची पदे, त्यातून जर 10% आरक्षण हे SABCला दिलं तर एकूण पदांच्या 10% म्हणजे 25 पदे भरण्यासाठी रिक्त आहेत. म्हणजे असं आरक्षण आता हे सेपरेट का दिलेलं आहे, कारण हे आरक्षणाची बिंदू नामावली नव्याने मोजण्यासाठी सांगितली होती, कारण GR नंतर आला होता, जेव्हा की विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट पहिली लागून गेलेली होती. त्यामुळे ही स्वतंत्रपणे मोजलेली बिंदू नामावली आहे. यानंतर त्यांनी 2019च्या उल्लेखानुसार EWS आरक्षणाच्या संदर्भात भरतीची 10% पदे किंवा उपलब्ध पदे आणि भरावयाची पदे याचा देखील तपशील इथे दिलेला आहे. आणि सगळ्यात लास्टला जितके टक्केवारी आरक्षणाची आहेत त्या टक्केवारीमध्ये फक्त रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. 252 रिक्त पदे आहेत. आणि वरती कॉलममध्ये एक रो नव्हता तर तो या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे, तो म्हणजे SABCचा 10% आरक्षण आणि 25 रिक्त जागा. यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा खाली दिलेला आहे तो बघा, कारण 2 ठिकाणी वि माप्र आणि भजड ही 2 आरक्षणं आहे जी 2-2 टक्क्यांची आहे. त्यामध्ये +2+2 याचा अर्थ ती पदे ही अतिरिक्त आहे, म्हणजेच गरजेपेक्षा जास्त पदे त्या ठिकाणी ऑलरेडी भरलेली आहेत. आता यावरती ही खाली महत्त्वाची सूचना दिलेली आहे बघा, की जे 20 पदांचं असताना 22 पदे भरलेली आहेत. आता हे कुठून +2-2 कुठून आले, तर हे वरती त्यांनी चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये 22 पदे दिलेले आहेत बघा. इथे या ठिकाणी 22 पदे आहे आणि इथे देखील 22 पदे आहेत. आणि गरज कितीची होती तर 20 पदांची. मग 20 पदांची गरज असताना 22 पदे या ठिकाणी भरलेली आहेत. आरक्षण 21 पदाचे असताना 23 पदे भरलेली आहेत. आवश्यक आरक्षणापेक्षा जादा पदभरती केली ही बाब गंभीर आहे. याबाबत मान्यता अधिकारी यांनी संबंधित खुलासा मागवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा जो अधिनियम आहे 2001 त्यानुसार या ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी सांगितलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे पुढचा रिक्त पदांचा अहवाल आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा परिषद. आता नाशिकचा रिक्त पदांचा जो अहवाल आहे यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जे आधार व्हेरिफिकेशन एन्व्हायरमेंट म्हणजे सगळ्यांनाच शिक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी, त्याचप्रमाणे GT म्हणजे ग्रॅज्युएट टीचर, अंडर ग्रॅज्युएट टीचर, त्यानंतर या ठिकाणी टोटल सँक्शन आणि त्याच्या पुढे वर्किंग. आता टोटल सँक्शन पदे जी आहेत ती यामध्ये म्हणजे मंजूर झालेली पदे आहेत. त्यानंतर लँग्वेज SST म्हणजे सब्जेक्टनुसार या ठिकाणी रिक्त पदे दिलेली आहेत. त्यानंतर आपण जो सगळ्यात लास्टचा कॉलम आहे तो जर पाहिला तर खालच्या साईडला 3 नंबरला दिलेला आहे, खालून 3 नंबरला, की या ठिकाणी पेसा म्हणजे जे स्पेशल क्षेत्र असतं त्यामध्ये जी रिक्त पदे आहे त्याचा देखील अहवाल या ठिकाणी दिलेला आहे. यातून आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रिक्वायरमेंट पदे आहे त्यातील जो लास्टचा कॉलम आहे कारण या ठिकाणी देखील एक्सपेन्सेस अशी पदे दिलेली आहेत. आता जी टोटल रिक्वायरमेंट आहे त्या टोटल रिक्वायरमेंटच्या याच्यामध्ये आपण जर खाली आलो तर 1956 पदे या ठिकाणी दिसतील. 1956. त्यातून जर आपण हा शेवटचा कॉलम बघितला एक्सपेन्सेस टोटलमध्ये आपण पुन्हा 217 पदे बघितली, या ठिकाणी 217 आहे. ही 217 आणि ही 1956. आता 1956 रिक्वायरमेंट आहे आणि हे एक्सपेन्सेस आहे. जर ती त्याच्यातनं मायनस केली तर पुन्हा म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 1,500च्या वरती या जागा आहेत. अशा प्रकारे आपण काही ठिकाणच्या रिक्त पदांचा अहवाल आणि मुख्य म्हणजे जे 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉईन झालेले आहेत त्यांना कायमस्वरूप
पी घेण्यात येणार नाही, तर ते 6 महिन्यांसाठीच असणार आहे, असं शासनाने काढलेलं परिपत्रक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.